नमस्कार, मी अंकिता पवार स्मार्ट न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। मुख्यमंत्र्यांकडून विशेष पॅकेजची घोषणा, पाणी टंचाईचे संकट तुर्तास दूर। 22 ते 24 मे 2 दिवसांचा कठोर लॉकडाऊन। बिम्स हॉस्पिटलच्या आवारात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प। नागरिकांमध्ये जागृती आणि मदत कार्य प्रगतीपथावर। ओळखपत्रांच्या गैरवापराचे प्रकार। शहरातील मासळी बाजार बहरला। कोरोना बळींच्या संख्येत विक्रमी वाढ। आयुष्यात अडचणीचे प्रसंग सांगून येत नाहीत, म्हणूनच अशा प्रसंगात पाठीशी उभं राहणारे नाव म्हणजेच अण्वेकर गोल्ड। गेल्या 15 वर्षापासून सोने आणि चांदीच्या दागिन्यावर सर्वात जास्त सुलभ तारण कर्ज रक्कम देणारे आणि सर्वात कमी व्याजदर आकारणारे। कोणत्याही बँकेत सोन्या चांदीचे गहाण ठेवलेले दागिने सोडवून घेऊन आजच्या मार्केट दराप्रमाणे योग्य किमतीस खरेदी करणारे। दागिना असो वा विश्वास, आम्ही मोल जाणतो। अण्वेकर गोल्ड। अण्वेकर गोल्ड 8843886363। आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या। राज्यात सर्वत्र कोरोनाचा हाहाकार सुरू आहे। लॉकडाऊनच्या परिस्थितीत अनेकांचे दैनंदिन व्यवहार ठप्प झाले आहेत। या पार्श्वभूमीवर गरजूंना दिलासा देण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी 1250 कोटी रुपयांचे विशेष पॅकेज जाहीर केले आहे। या पॅकेजमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे। रिक्षा चालकांसाठी 3000 रुपये, फूल उत्पादकांसाठी 10,000 रुपये, रस्त्याकडील व्यापाऱ्यांसाठी 2000 आणि कलाकारांसाठी 3000 रुपये याप्रमाणे मदत जाहीर करण्यात आली आहे। लॉकडाऊन वाढीच्या संदर्भातील निर्णय दिनांक 23 रोजी जाहीर करण्यात येणार आहे। कोरोना काळात व्यवसाय ठप्प झाल्यामुळे अनेकांना मोठा फटका बसला आहे। याची दखल घेऊन हे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे। बांधकाम कामगारांना 3000 रुपये, असंघटित कामगारांना 2000 रुपये असे या मदतीचे स्वरूप आहे। त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या कर्जाची व्याज मुदत वाढवून देण्यात आली आहे। पाणी टंचाईचे संकट तुर्तास दूर। मे महिन्याच्या प्रारंभी सुरू झालेल्या वळीव पावसामुळे येणाऱ्या काळात संभाव्य पाणी टंचाईचे संकट तुर्तास दूर झाले आहे। शनिवारी रात्रीपासून सुरू झालेल्या वादळी वाऱ्यामुळे राकसकोप जलाशयाची पाणी पातळी अर्ध्या फुटाने वाढली आहे। त्यामुळे पाणी पुरवठा मंडळासह बेळगावकरांसाठी ही दिलासादायक बाब ठरली आहे। आणखीन एक दिवस पाऊस होऊन जलाशयाची पातळी 1 ते 1.5 फुटाने वाढल्यास राकसकोप जलाशयातील पाणी 15 जूनपर्यंत पुरेल असा पाणी पुरवठा मंडळाचा अंदाज आहे। पावसाळ्यामुळे घटप्रभा नदीत पाण्याचा प्रवाह सुरू झाला आहे। घटप्रभा नदीवरील महाराष्ट्र हद्दीतील बंधाऱ्यांवरील सर्व दरवाजे खुले केले आहेत। त्यामुळे हिडकल जलाशयातही इनफ्लो सुरू होणार असून हिडकल जलाशयातील पाणी पातळी वाढण्यास मदत होणार आहे। तसे झाल्यास मान्सूनचे आगमन लांबले तरी 15 जूनपर्यंत पाणी टंचाई जाणवणार नसल्याची माहितीही पाणी पुरवठा मंडळाने दिली आहे। 22 ते 24 मे 2 दिवसांचा कठोर लॉकडाऊन। कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्ह्यात संपूर्ण लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे। जिल्ह्यात वाढणारी कोरोना रुग्णसंख्या पाहता शनिवार 22 मे सकाळी 6 वाजल्यापासून जिल्ह्यात 2 दिवस कडकडीत लॉकडाऊन करावा अशा सूचना देण्यात आल्या। सोमवार दिनांक 24 मे सकाळी 6 वाजेपर्यंत हा आदेश लागू राहील। शनिवार 22 मे रोजी सकाळी 6 वाजल्यापासून जिल्ह्यात 2 दिवसांचा कडक लॉकडाऊन लावला जाईल। गेले 3 दिवस रुग्णसंख्येत वाढ झाली असून पॉझिटिव्हिटीचा दर जादा झालाय। जिल्हाधिकारी एम.जी. हिरेमठ यांनी हा आदेश दिला आहे। सोमवार दिनांक 24 मे सकाळी 6 वाजेपर्यंत हा आदेश लागू राहील। केवळ दूध आणि औषधे यासारख्या जीवनावश्यक वस्तूंना परवानगी आहे। हे वगळता इतर सर्व व्यवहार पूर्णपणे बंद असणार आहेत। किराणा दुकाने आणि भाजीपालाही पूर्णपणे बंद असणार आहे। विवाहासारख्या पूर्वनियोजित समारंभाला मुभा दिली जाणार असल्याचे कळविण्यात आले आहे। बिम्स हॉस्पिटलच्या आवारात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प। येथील बिम्स हॉस्पिटलच्या आवारात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प स्थापन करण्याच्या दृष्टीने सरकारने तयारी दर्शविली आहे। त्यासाठी आवश्यक जागेची पाहणी मंगळवारी करण्यात आली। यावेळी ऑक्सिजन प्रकल्प उभारणीसाठी आवश्यक मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली आहे। बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी L&T कंपनीच्या अधिकाऱ्यांना केलेल्या सूचनेनुसार या ठिकाणची पाहणी केली।
उत्तरचे आमदार अनिल बेनके यांच्यासह संचालक डॉक्टर विनय दास्तिकोप आणि इतर अधिकारी वर्ग यावेळी उपस्थित होता। हे ऑक्सिजन युनिट स्थापित झाल्यानंतर सुमारे 50 बेडवर ऑक्सिजन पुरविला जाऊ शकतो, अशी माहिती यावेळी देण्यात आली। नागरिकांमध्ये जागृती आणि मदत कार्य प्रगतीपथावर। भारतीय जनता पक्षाने बेळगाव परिसरात नागरिकांमध्ये कोरोना विषयक जागृती आणि मदत कार्य सुरू ठेवले आहे। या माध्यमातून कोरोना रोग नियंत्रणाचा प्रयत्न देखील सुरू आहे, अशी माहिती खासदार मंगल आंगडी आणि राज्य भाजपचे प्रवक्ते ॲडव्होकेट MB जिर्ली यांनी पत्रकार परिषदेत दिली। बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके आणि बेळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्ष संजय पाटील यावेळी उपस्थित होते। सध्या कोरोनाच्या संकटाने ग्रासले आहे। काही रुग्णांना मदतीचा हात पोहोचविण्यासाठी भाजप कार्यकर्ते प्रगतिशील आहेत। त्या दृष्टीने सर्वतोपरी मदत करण्यात येत आहे। सध्या कोरोनाच्या कालावधीत नागरिकांनी दक्ष राहणे गरजेचे आहे। गरजूंसाठी मदतीचा ओघ विविध संघटनांच्या माध्यमातून सुरू आहे। मात्र नागरिकांनी योग्य दक्षता घेऊन ग्रामस्थांवर देखील नियंत्रणासाठी व्यापक प्रयत्न करणे गरजेचे आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संदर्भात सूचना केली आहे। त्यांची कार्यवाही सुरू आहे, त्यामुळे नागरिकांनी दक्ष राहणे गरजेचे आहे, अशी माहिती त्यांनी दिली। ओळखपत्रांच्या गैरवापराचे प्रकार। लॉकडाऊनच्या कालावधीत शहर आणि परिसरात काही जणांचा मुक्त संचार सुरू आहे। पोलिसांकडून विचारणा झाल्यानंतर आपल्याकडील ओळखपत्र दाखवून सुटका करून घेण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत। मात्र हे ओळखपत्र अधिकृत संस्थेचे आहे किंवा नाही याबद्दल पोलिसांकडून शहानिशा झाल्यानंतर काही चुकीचे प्रकार उघडकीस येत आहेत। विशेषतः माध्यम प्रतिनिधी म्हणून खोटे सांगून पळवाट शोधण्याचे प्रकार घडत आहेत। असाच एक प्रकार बुधवारी दुपारी कित्तूर चन्नम्मा चौक येथे घडला। रिक्षा चालवीत निघालेल्या एका रिक्षा चालकाला पोलिसांनी अडवले। त्यावेळी त्याने आपण वृत्तपत्राचा पत्रकार असल्याचे सांगितले। मात्र पोलिसांनी याला आक्षेप घेऊन याची चौकशी सुरू केली। खडेबाजार पोलीस स्थानकात याची चौकशी सुरू करण्यात आली आहे। पोलीस यंत्रणेची दिशाभूल करून माध्यमांना बदनाम करणाऱ्या महाभागांवर कारवाई करण्याची गरज व्यक्त होत आहे। शहरातील मासळी बाजार बहरला। लॉकडाऊनच्या सध्याच्या कालावधीत नागरिक घरी बसले आहेत, त्यामुळे खवय्येगिरीचे अनेक मार्ग स्वीकारण्यावर भर दिला जात आहे। बुधवारी शहराच्या कसाई गल्ली येथील मासळी बाजारात ग्राहकांनी मासळी खरेदीवर भर दिला। बुधवार हा मांसाहाराचा दिवस मानला जातो। सध्याच्या दिवसात मासळीचे आगमन बाजारपेठेत झाले आहे, त्यामुळे मत्स्यप्रेमी खवय्यांना पर्वणी लाभते आहे। बुधवारी सकाळी मर्यादित वेळेत मासे खरेदी करून ग्राहकांनी नियमांचे पालन केले। त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या माशांचा आस्वाद घेण्यासाठी मनमुराद खरेदी केली। यामुळे विक्रेत्यांना देखील पर्वणी लाभली। कोरोना बळींच्या संख्येत विक्रमी वाढ। कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशात कोरोना रुग्णसंख्येचा विस्फोट झाला आहे। या लाटेत देशात जगातील विक्रमी रुग्णसंख्येची नोंद झाली। आता हळूहळू नवीन रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे, तर दुसरीकडे कोरोना मृत्यूंची लाट आल्याचंही दृश्य आहे। केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार देशात मागील 24 तासात म्हणजेच मंगळवारी दिवसभरात 2,67,334 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत। तर दिलासा देणारी बाब म्हणजे याच कालावधीत देशात 3,89,851 रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत। असं असलं तरी वाढत्या मृत्यूसंख्येनं देशाची चिंता वाढवली आहे। गेल्या 24 तासात आतापर्यंतची उच्चांकी मृत्यूंची नोंद झाली आहे। देशात मंगळवारी 4,529 रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांची संख्या 2,83,248 वर जाऊन पोहोचली आहे। या बुलेटिन मध्ये वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही पाहत राहा स्मार्ट न्यूज मराठी। पोद्दार ब्रदर्स ज्वेलर्स, a perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and Southern Maharashtra, serving since 5 generations. exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers,
Poddar sons and grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, आईपीएल मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 2435 विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। निपाणी आणि चिकोडी तालुक्याच्या कक्षेत येणाऱ्या 63 ग्रामपंचायतींमधील बहुतांश कर्मचाऱ्यांचा पगार गेल्या 8 ते 10 महिन्यांपासून होत नसल्याने त्या कामगारांच्या कुटुंबियांना ऐन कोरोना काळात उपासमारीला सामोरे जावे लागत आहे। राज्य शासनाकडे यासाठी निधीची कमतरता असल्याने कामगारांना पगाराविना काम करण्याची नामुष्की आली आहे। त्यामुळे दिवसेंदिवस कर्मचाऱ्यांचा पगार रामभरोसे होत चालला आहे। त्यामुळे शासनाने ग्रामपंचायतीवरील या कोरोना योद्धे यांच्या पगारासाठी निधी उपलब्ध करून देण्यासंबंधी उपाययोजना होणे गरजेचे आहे। निपाणी मधील 27 आणि चिकोडी तालुक्यातील 36 अशा एकूण 63 ग्रामपंचायतींमध्ये सुमारे 550 कामगार विविध पदावर कार्यरत आहेत। यामध्ये सफाई कामगार, पाणी पुरवठा कामगार, संगणक ऑपरेटर, शिपाई लाईनमन, गटारमन यासह अनेक पदावर कामगार रुजू आहेत। पण त्यांना मिळणारा पगार हा अनियमित आहे। गेल्या अनेक महिन्यापासून पगार मिळत नाही। झाला तर 1-2 महिन्यांचा मिळतो, पुन्हा 6 महिने प्रतीक्षा करावी लागते। बिना पगारी कामावर जावे लागत आहे। महिन्याचा घर खर्च चालविताना कामगारांना तारेवरची कसरत करावी लागत आहे। याकडे शासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे। जिव्हाळा फाउंडेशनला जितो लेडीज विंग्स तर्फे रुग्णवाहिका भेट। जितो लेडीज विंग्स तर्फे जिव्हाळा फाउंडेशनला रुग्णवाहिका देणगी स्वरूपात देण्यात आली। महावीर भवन गोवावेस येथे नुकताच हा कार्यक्रम पार पडला। जिव्हाळा फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णवाहिकेची आरती करून पूजन केले। ही रुग्णवाहिका येत्या शनिवारपासून रुग्णांच्या सेवेत दाखल होणार आहे। जिव्हाळातर्फे डॉक्टर सविता कद्दू आणि माधुरी जाधव यांनी रुग्णवाहिकेची चावी स्वीकारली। यावेळी ज्योती मिरजकर, आरती निपाणीकर, स्मिता शिंदे, ज्योती लेडीज विंगच्या अध्यक्षा अरुणा शहा, शिल्पा हजारे तर जितोचे अध्यक्ष सुनील कटारिया, अंकित खोडा, महेंद्र परमार, राहुल हजारे, भारती हरडी आदी उपस्थित होते। डॉक्टर सविता कद्दू म्हणाल्या की या रुग्णवाहिकेचा उपयोग गरजू रुग्णांना दवाखान्यात दाखल करण्यासाठी होणार आहे। सदर रुग्णवाहिका विनामूल्य सेवा देणार आहे। मात्र कोरोना रुग्णांना दवाखान्यात नेत असताना रुग्णांच्या नातेवाईकांनी वाहन चालकाला पीपीई किटचे पैसे देणे गरजेचे आहे। तसेच ज्या कोणाला मदत करायची असल्यास रुग्णवाहिकेला देणगी स्वरूपात मदत करू शकता। रुग्णवाहिकेचे भाडे आकारले जाणार नाही, त्यामुळे देणगी स्वरूपात मिळालेली रक्कम रुग्णवाहिकेच्या दुरुस्तीसाठी वापरण्यात येणार आहे। तसेच कोरोनामध्ये मृत्यू झालेल्यांचे मृतदेह अंत्यविधीसाठी स्मशानभूमीत नेण्यासाठीही रुग्णवाहिकेचा वापर करण्यात येणार आहे। त्याचबरोबर जिव्हाळा ही संस्था होम सॅनिटायझेशन करून देते, त्यासाठी संपर्क करा। जितोच्या अध्यक्षा अरुणा शहा म्हणाल्या की जिव्हाळा फाउंडेशनचे कार्य कौतुकास्पद आहे। त्यांच्या कार्याला मदतीचा हात मिळाला आहे। उद्देशाने जितोतर्फे आपण ही रुग्णवाहिका भेट स्वरूपात दिली आहे। त्यांच्या कार्याला मदतीचा हात मिळावा या उद्देशाने जितोतर्फे आपण ही रुग्णवाहिका भेट स्वरूपात दिली आहे। युवा सेनेच्या उपक्रमाला शिवसेनेकडून मोलाची मदत। एक हात आपुलकीचा या बेळगावातील युवा सेनेच्या युवकांनी चालविलेल्या उपक्रमाला शिवसेनेने मोलाची मदत देऊ केली। गेल्या कित्येक दिवसांपासून लॉकडाऊन काळात दररोज रात्री 250हून अधिक गरजूंना पार्सल भोजनाची सोय करण्यात येत आहे। लोकवर्गणीतून युवकांनी चालविलेल्या या उपक्रमास समाजातून हातभार लागत आहे। याची दखल घेत बेळगाव शिवसेनेने देखील या युवकांना मदत दिली। मंगळवारी दुपारी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन चाललेल्या कार्याची प्रशंसा
प्रशंसा केली आणि या कार्यासाठी आर्थिक मदत आणि साहित्य उपलब्ध करून दिले। यावेळी बेळगाव जिल्हा प्रमुख प्रकाश शिरोळकर, संपर्क प्रमुख अरविंद नागनुरी, जिल्हा संघटक दत्ता जाधव, शहर प्रमुख दिलीप बैलूरकर, उपजिल्हा प्रमुख बंडू केरवाडकर, प्रवीण तेजम, राजकुमार बोकडे, राजू तुडेकर, प्रकाश राऊत, विभाग प्रमुख नारायण मसरकर उपस्थित होते। यावेळी युवा सेना बेळगावचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी युवा सेनेतर्फे महेश मजूकर आणि संकेत लोहार यांनी आभार व्यक्त केले। महाराष्ट्र एकीकरण समिती केंद्राला तेजस कदम यांच्याकडून देणगी। कोरोना कालावधीत रुग्णांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती बेळगावतर्फे मराठा मंदिर येथे विलगीकरण केंद्र स्थापन करण्यात आले आहे। या केंद्राला विविध सामाजिक संघटना आणि संस्थांचा हातभार लागतो आहे, त्यामुळे नागरिकांच्या मदतीमधून या केंद्राचे कार्य सुरू आहे। अशा वेळी देणगीदारांचा हात देखील पुढे येत आहे। या केंद्राला तेजस कदम यांनी ₹51,000 मदत केली आहे, त्याबद्दल समस्त महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले। यावेळी शुभम शेळके यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी या मदतीचा धनादेश स्वीकारला। लक्ष्मीताई फाउंडेशन तर्फे सामग्री वितरण। येथील लक्ष्मीताई फाउंडेशन या संस्थेच्या वतीने गरजूंना आवश्यक अशा सामग्रीचे वितरण नुकतेच करण्यात आले। येथील बिम्स हॉस्पिटलमध्ये असणारे रुग्ण तसेच त्यांच्या नातलगांना अन्नाची पाकिटे देण्यात आली। त्याचप्रमाणे मास्क आणि सॅनिटायझर यांचेही वाटप करण्यात आले। बेळगाव ग्रामीणचे आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या पुढाकारातून हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला। या उपक्रमासाठी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले। बळ्ळारी नाल्याच्या सफाईची गरज। येळ्ळूर शिवारापासून सुरू होणारा बळ्ळारी नाला 22 किलोमीटर वाहत जाऊन नदीला मिळतो, पण या नाल्यामुळे दरवर्षी बेळगाव तालुक्यातील 1200 एकर शेती पिकांचे नुकसान होते। यंदा हवामान खात्याने चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविला आहे, मात्र पाऊस झाल्यास नाला परिसरातील शेतकरी पिकांना मुकणार आहेत। नाल्यात साचलेला गाळ आणि जलपर्णी त्याला कारणीभूत ठरणार आहे। 2006 साली लघु पाटबंधारे खात्याकडून 3,75,00,000 रुपये अनुदान खर्चून नाल्यातील गाळ काढला होता, पण काढलेला गाळ नाल्याच्या ठिकाणीच टाकून देण्यात आला असल्याने पुन्हा हा गाळ नाल्यात पावसामुळे जमा झाला होता। परिणामी गाळ काढण्यासाठी खर्च करण्यात आलेला निधीही वाया गेला होता। मागील 3 वर्षांपासून पाऊस वाढला असून बळ्ळारी नाल्याला पूर येऊ लागला आहे। पुरामुळे 1200 एकर परिसरातील पिके दरवर्षी पाण्याखाली जात असून यात येळ्ळूर शिवारासह वडगाव, जुने बेळगाव, शहापूर, बसवणकुडशी, कणबर्गी शिवारातील पिकांचे मोठे नुकसान होऊ लागले आहे। त्यामुळे या नाल्याच्या सफाईची गरज व्यक्त करण्यात येत आहे। बेनकनहळ्ळी ग्रामपंचायत सदस्यांच्या वतीने मास्कचे वाटप। कोरोनाच्या संकटामुळे सध्या ग्रामीण भाग देखील हैराण झाला आहे। कोरोना संदर्भात दक्षता घेणे गरजेचे बनले आहे। यासाठी बेनकनहळ्ळी येथील ग्रामपंचायत सदस्यांनी कृतिशील पावले उचलली आहेत, तसेच जागरूकतेचे कार्य हाती घेण्यात आले आहे। येथील ग्रामपंचायत सदस्यांच्या वतीने घरोघरी जाऊन मास्कचे वाटप करण्यात आले, तसेच घरातून बाहेर पडताना मास्कचे वापर करा अशी विनंतीही नागरिकांना करण्यात आली। यावेळी ग्रामपंचायत सदस्य महेश कोलकार, कल्लाप्पा देसूरकर, भरमा कोलकार, कलावती देसूरकर, शिल्पा मुंगलीकर, मीनाक्षी पाटील उपस्थित होते। तौक्ते वादळात वानखेडे स्टेडियमचे नुकसान। तौक्ते वादळामुळे जोरदार वाहणाऱ्या वाऱ्यांनी सोमवारी मुंबईतील वानखेडे क्रिकेट स्टेडियमचे नुकसान केले आहे। याशिवाय वांद्रे, कुर्ला, संकुल येथील शरद पवार जिमखान्यालाही त्याचा फटका बसल्याची माहिती मुंबई क्रिकेट संघटनेने दिली। सोमवारी गुजरात आणि राजस्थान राज्यात प्रामुख्याने घोंगावणाऱ्या तौक्ते वादळाचे पडसाद महाराष्ट्रावरही उमटले। मुंबईत अनेक ठिकाणी झाडे आणि घरांची हानी झाली। वाऱ्याच्या जोरदार प्रवाहामुळे वानखेडे स्टेडियममधील नॉर्थ स्टेडियमच्या दिशेने असलेली 16 फूट उंचीची साईड स्क्रीन खाली कोसळली। यापूर्वी 2011च्या विश्वचषकादरम्यानही अशी घटना घडली होती, मात्र सध्याच्या दुर्घटनेत कोणालाही इजा झालेली नसून लवकरच साईड स्क्रीन पुन्हा तयार करण्यात येईल असे MCAच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले। सुशीलचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला।
छत्रसाल स्टेडियमवरील हत्या आणि मारहाण प्रकरणी 2 ऑलिम्पिक पदके विजेता कुस्तीपटू सुशील कुमारने दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज मंगळवारी दिल्ली न्यायालयाने फेटाळला आहे। माझ्या विरोधातील चौकशी ही पक्षपाती असून माझी प्रतिष्ठा धुळीस मिळविण्यासाठी हे षडयंत्र रचण्यात आले आहे असा दावा सुशीलने केला आहे। छत्रसाल स्टेडियमवर 4 मेच्या रात्री झालेल्या मारहाणीच्या घटनेत 23 वर्षीय कनिष्ठ राष्ट्रीय विजेता कुस्तीपटू सागर राणाची हत्या झाली तर सोनू आणि अमित कुमार जखमी झाले। या प्रकरणी सुशील आणि त्याच्या 9 साथीदारांचा दिल्ली पोलिसांकडून शोध सुरू होता। सुशीलला पकडण्यासाठी पोलिसांनी 1 लाखाचे रोख इनाम सुद्धा जाहीर केले होते। हत्या, अपहरण आणि गुन्हेगारी कट अशा प्रकारचे आरोप सुशीलवर असल्यामुळे अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश जगदीश कुमार यांनी सुशीलचा जामीन नाकारला। दिल्ली कॅपिटल्सच्या स्टार खेळाडूची कोरोनावर मात। दिल्ली कॅपिटल्सचा लेग स्पिनर अमित मिश्राची कोरोना विषाणूची चाचणी निगेटिव्ह आली आहे, त्यामुळे तो आयसोलेशनमधून बाहेर पडला आहे। बायो बबलला कोरोनाने भेदल्यानंतर यंदाचा IPL हंगाम अर्ध्यातच स्थगित करण्यात आला। BCCI आता हा हंगाम यंदाच्या T20 वर्ल्ड कप नंतर खेळविण्याच्या विचारात आहे। अमित मिश्राने ट्विटरवर कर्मचाऱ्यांसमवेत एक फोटो शेअर केला आहे। आपले कोरोना योद्धे खरे नायक आहेत। या लोकांच्या पाठिंब्यामुळे मी बरा झालो। आपण एवढे मोठे बलिदान देत आहात याबद्दल आम्ही आभारी आहोत, असे मिश्राने सांगितले। अमित मिश्राला अहमदाबादमध्ये कोरोनाचा संसर्ग झाला। त्याच्या व्यतिरिक्त संघातील अन्य खेळाडू माघारी परतले होते। परमपूज्य डॉक्टर वापू गिंडे महाराज यांचे देहावसान। संत साहित्याचे गाढे अभ्यासक परमपूज्य डॉक्टर वापू गिंडे महाराज वय वर्षे 85 यांचे दिनांक 17 मे रोजी देहावसान झाले। ते बाजार गल्ली वडगाव येथे रहिवासी होते। त्यांच्या पश्चात मुलगा, सून, मुलगी, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे। परमपूज्य डॉक्टर गिंडे महाराज हे साहित्य क्षेत्रातील एक नामवंत व्यक्तिमत्व होते। नागपूर विद्यापीठात त्यांनी अतिथी प्राध्यापक आणि संशोधन मार्गदर्शक म्हणून काम केले होते। पुणे येथे झालेल्या जागतिक तत्वज्ञान परिषदेत अमृतानुभवाचे तत्वज्ञान यावर त्यांनी निबंध वाचन केले होते। कल्लोळ अमृताचे, ज्ञानेश्वरातील एक रसतीर्थ, स्फटिक गृहीचे दीप, हरिपाठ चिंतन, वर्षे अमृताचा धनु, ज्ञानेश्वरी अध्याय 1, 2, 7, 9, चांगदेव 65, वारकरी संप्रदायाची प्रस्थानयत्री, ज्ञानेश्वरांची प्रतियोत्तरे, मराठीतील स्वयंवर आणि नाथांचे रुक्मिणी स्वयंवर अशी त्यांची काही मुख्य लेखन संपदा आहे। अरुण कानूरकर यांचे निधन। लक्ष्मीनगर हिंडलगा येथे रहिवासी आणि सहकार दर्शन साप्ताहिकाचे संपादक अरुण वामन कानूरकर वय 58 यांचे बुधवार दिनांक 19 रोजी पहाटे निधन झाले। त्यांच्या पश्चात पत्नी, 2 कन्या, जावई, भाऊ असा परिवार आहे। प्रारंभी छायाचित्रण व्यवसायात त्यांनी उत्तम कामगिरी केली, तसेच वृत्तपत्रांमध्ये लेखन केले। छायाचित्रकारांच्या प्रगतीसाठी स्थापन झालेल्या फोटोग्राफर सहकारी सोसायटीचे ते चेअरमन होते। शंकर नारायण पाटील यांचे निधन। कुद्रेमणी येथील प्रतिष्ठित नागरिक दुकानदार शंकर नारायण पाटील वय 79 यांचे मंगळवार दिनांक 18 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले। त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सुना, जावई, नातवंडे, भाऊ असा परिवार आहे। रक्षा विसर्जन गुरुवार दिनांक 20 रोजी सकाळी 8 वाजता होणार आहे। शांता धाकलू मोटराचे यांचे निधन। येळ्ळूर रामदेव गल्ली येथे रहिवासी शांता धाकलू मोटराचे वय 67 यांचे अल्पशा आजाराने बुधवारी सकाळी निधन झाले। त्यांच्या पश्चात मुलगा, सुना, नातवंडे असा परिवार आहे। लक्ष्मण गुंडू कुरणकर यांचे निधन। अळवण गल्लीतील प्रतिष्ठित नागरिक श्री लक्ष्मण गुंडू कुरणकर वय 72 यांचे बुधवार दिनांक 19 रोजी निधन झाले। त्यांच्या पश्चात मोठा परिवार आहे। सदबा कदम यांचे निधन। मणगुत्ती तालुका हुक्केरी येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि श्रीलक्ष्मी जीर्णोद्धार कमिटीचे खजिनदार सदबा यमाजी कदम वय 66 यांचे कोल्हापूर येथे निधन झाले। महाराष्ट्रातील प्रसिद्ध वाचनकट्टा संस्थेचे संस्थापक युवराज कदम यांचे ते वडील होत। त्यांच्या पश्चात एक बहीण, 2 मुली, 3 जावई, मुलगा, सुनान तसेच नातवंडे असा परिवार आहे। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले। धन्यवाद। घरी राहा, सुरक्षित राहा।